तेरे बड़े चाहने वाले आशिक ऐसा कहाँ। मौका मिलेगा तो हम बता देंगे तुम्हें कितना प्यार करते हैं सनम। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्रांनो आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्रांनो आपल्याला सर्वात आधी इथे VPN जे असेल ते कनेक्ट करायचे। कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्याला CapCut ॲप येतो, आपल्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथे ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करायची, जी लेअर असेल ती आपल्याला 30 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। परत व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला कशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला असेल तो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या त्या ॲडवरती इथं क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला बिट्स यावरती यायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपल्याला जिथं ऑटो जनरेट बिट्स इथं करायचे, म्हणजे ऑटो जनरेट बिट्स केल्यानंतर ऑटोमॅटिक आपले जे बिट असतील तिथं येऊन जातील। अशा प्रकारे आता इथं आपली बिट जी आहे ती इथं जनरेट झाली। तर बिट जनरेट झाल्यानंतर आपल्याला काय राईटवरती इथं क्लिक करायचं आहे। आता मी सांगेल तशा प्रकारे इथं बिटनुसार इथं इमेज जे असेल ते इथं स्प्लिट करायचं आहे। तर आता आपल्याला पहिल्यांदा जे ते 4 सेकंदावरती यायचं आहे, त्यानंतर आपल्या इथं स्प्लिट करायचे। परत आपलं 8 सेकंदावरती जे ते आपल्या इथं येऊन जायचं आहे। तर 8 सेकंदावरती आपल्या इथं जे ते काय करायचं आहे येऊन जायचं आहे। तर इथं 8 सेकंदावरती या आणि त्यानंतर ते परत स्प्लिट करायचे। स्प्लिट केल्यानंतर आता ह्याच्या पुढं जे ते आपलं जेवढं काही इथं खालती तुम्हाला येलो कलरचे जे बिट दिसत आहेत, तर त्या बिटनुसार आपल्याला इमेज जे असेल ते अशा प्रकारे इथं स्प्लिट इथं करून घ्यायचे। तर असं कुठपर्यंत करायचे तर तुम्हाला मी इथं सांगतो। तर असं जे ते आपल्याला बिटनुसार जे ते इमेज आपल्याला स्प्लिट जे ते 16 सेकंदा म्हणजे जे आता आपला व्हिडिओ जे ते संपत नाही तोपर्यंत आपल्या इथं अशा प्रकारे जे ते बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा आहे। म्हणजे आपला हा ऑडिओ किती सेकंदापर्यंत आहे, तर 30 सेकंदापर्यंत आपला जो हा ऑडिओ आहे, तर 30 सेकंदापर्यंत आपली इथं जेवढे काही बिट दिसत आहेत तर त्या बिटनुसार इथं आपले जे इमेजेस असतील ते इथं तुम्ही स्प्लिट करून घ्या। तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता तुम्हाला जिथे काय करायचं ते एक स्टेप आहे ते तुम्हाला सांगतो। तर आपल्या काय करायचं, सर्वात आधी जो आपण इथं व्हिडिओ ॲड केला होता मित्रांनो तो बिटवाला, तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे। तर आता मित्रांनो जेवढं काही इथं आता असतील मित्रांनो बिट, त्या बिटनुसार सर्वात आधी इथं इमेज जे ते तुम्ही इथं स्प्लिट करून घ्या। ओके, तर मित्र आता आपले जेवढे काही इथं इमेजेस होते ते सर्व इमेजेस इथं स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर बिटनुसार, त्यानंतर आता आपल्याला सेकंड इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचे। त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। परत फोटोजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून दिलेला एक इमेज भेटेल, तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचे। त्याची साईज जी असेल ते अशा प्रकारे आपल्याला इथं कमी करायचे। कमी केल्यानंतर आपल्याला जे ते खालते अशा प्रकारे आणायचे। त्यानंतर लेफ्ट साईडला पूर्णपणे जे अशा प्रकारे न्यायचे आणि त्यानंतर त्या जी लेअर असेल ती त्या इमेजच्या एंडपर्यंत अशा प्रकारे आणून घ्या मित्रांनो। त्यानंतर आपल्याला काय याचा सुरुवातीला एक प्लस की द्यायची इथं आणि त्यानंतर परत त्याच्या एंडला एक प्लस की द्यायचे आणि हा जो इमेज असेल तो आपल्याला अशा प्रकारे राईट साईडला जे ते पूर्णपणे अशा प्रकारे इकडे मूव्ह करायचा आहे मित्रांनो। तर मूव्ह केल्यानंतर आपल्याला जे परत त्याच्या सुरुवातीलाच आपल्याला येऊन जायचे। परत ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन परत तो बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेला इमेज आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं जे काय करायचं बघा मित्रांनो, ट्रान्सफॉर्म या ऑप्शनमध्ये यायचं। त्यानंतर मिरर हा इथं क्लिक करायचा आहे, म्हणजे अशा प्रकारे आपला जो मिरर टाईप जो आपल्याला अशा प्रकारे तो इमेज होऊन जाईल मित्रांनो। त्यानंतर परत आपल्याला त्याची जी साईज असेल ते अशा प्रकारे कमी करायचे। आधी जो आपण इथं इमेज ॲड केला होता त्या इमेज एवढी अशा प्रकारे साईज इथं
बरोबर करून घ्या. आणि परत नंतर हा जो इमेज असेल तो आपल्या इथं राईट साईडला जे ते अशा प्रकारे इकडे पूर्णपणे अशा प्रकारे न्यायचं आहे. आणि त्यानंतर परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला एक प्लस की द्यायची. त्यानंतर परत त्या इमेजच्या एंडला येऊन आपले एक प्लस की देऊन हा जो इमेज असेल राईट साईडचा तो आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे लेफ्ट साईडला अशा प्रकारे इथं न्यायचं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला जे ते परत मित्रांनो काय करायचं, हेच आपलं इमेजेस आपलं परत एकदा जे ते आपल्याला काय करायचं, ही स्टेप फॉलो करून आपल्या परत एकदा जे ते असं करायचं आहे. तर ते कुठं करायचं ते मी तुम्हाला इथं सांगतो. तर आपल्या बघा 15 सेकंद म्हणजे बघा मित्रांनो 18 सेकंदावरती आल्यानंतर 18 ते 23 सेकंदापर्यंत आपल्याला अशा प्रकारे ही स्टेप फॉलो करायची. तर तुम्ही इथं काय करा, एक तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगतो. इथं हा जो इमेज असेल तो आपल्या इथं काय करायचं, कॉपी करून घ्यायचा आहे. तर तो इथं सॉरी मित्रांनो डुप्लिकेट इथं करायचा आहे. डुप्लिकेटवरती या. तर डुप्लिकेटचा ऑप्शन जो असेल तो शोधा आणि त्यावरती येऊन आपल्याला हा जो इमेज असेल तो अशा प्रकारे पूर्ण पुढं जे ते आणायचं आहे आपल्या 20 सेकंद 18 सेकंदावरती. त्यानंतर त्याची लेअर आहे ते 20 सेकंदापर्यंत करा आणि फक्त की जी असेल ती प्लस की ही फक्त तुम्ही जे ते काय करा मित्रांनो अरेंज जे ते करून घ्या मित्रांनो व्यवस्थितपणे. तर इथं मित्रांनो अशा प्रकारे इथं सर्व काही झाल्यानंतर आता आपल्याला जे ते काय करायचं आहे, ह्या इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन जे असतील ते अप्लाय करायचे. तर ते अप्लाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये यायचे. त्यानंतर बघा एक अशा प्रकारे स्पॉकी झूम हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. परत आउटमध्ये यायचं आहे. आउटमध्ये आल्यानंतर एक परत जे ते डायमेन्शन जे ते वॉर्प टू हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत सेकंड इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला यायचं आहे. परत इथं जे ते शेक झूम अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं ॲनिमेशन तो आपल्या इथं करून टाकायचा. त्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन पेंड्युलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन पेंड्युलम 2 द्या. तर हे जे ते आपल्याला आता रिपीट ॲनिमेशन जे असतील ते अप्लाय करायचे. तर ते आपल्या इथं जे ते 16 सेकंदापर्यंतचे जेवढे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेसला तुम्ही पेंड्युलम 1 आणि 2 द्या. परत 16 सेकंदावरच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं ट्रिपल वाईप हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक व्हर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली द्या. तर हेच आपल्या इमेज आपले जे ॲनिमेशन असेल ते कुठपर्यंत आपल्या रिपीट द्यायचे ते तुम्हाला सांगतो. तर हे जे ते आपल्याला 23 सेकंदापर्यंत जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला रॉक हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली हा जो ॲनिमेशन असेल तो अप्लाय करा. परत 23 सेकंदाच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट राईट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. आणि आता परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं 3D कार्ड 2 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन 3D कार्ड 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन ट्रिपलेट 1 द्या. आणि शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं ट्रिपलेट 2 द्या. तर अशा प्रकारे इथं आपले जेवढे काय ॲनिमेशन होते ते सर्व लागलेले आहेत. आता त्यानंतर आपल्याला जे सुरुवातीला येऊन तुम्हाला एक बघा मित्रांनो 2 इमेजेसच्या मध्ये एक स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा. तर त्यावरती क्लिक करून लाईट इफेक्ट यामध्ये यायचे. त्यानंतर ब्लँच हा जो इथं ट्रान्झिशन इफेक्ट आहे तो अप्लाय करण्याची टाइमलाईन जी असेल ती पूर्णपणे इथं 0 करून घ्या आणि अप्लाय टू ऑल करा. म्हणजे सर्व काही आपले जेवढे काही बॉक्स होते त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ॲनिमेशन असेल तो ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो इथं लागून जाईल. ओके. तर मित्र आता आपल्या इथे इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्या काय व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झूम हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्या इमेज परत इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती यायचं आहे. परत आपल्याला जिथे काय यायचं नाईट क्लब यामध्ये आपल्याला येऊन जायचं. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर शेक हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्या इमेज परत इथं ॲडजस्ट करून घ्या. परत त्याची ॲडजस्टमेंट जाऊन ह्याची इंटेन्सिटी जी असेल ती इथं अशा प्रकारे इथं 15 इथं करून घ्या. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला आपल्या जिथे येऊन जायचे. परत जिथे आपल्या काय यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्या जिथे काय यायचं आता डेकोरच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचे. त्या डेकोरमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं काय यायचं बघा एक अशा प्रकारे बटरफ्लाय हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ती एंडपर्यंत अशा प्रकारे करून घ्या त्या इमेजच्या. परत नंतर त्या इमेजच्या सुरुवातीला आपल्याला येऊन जायचं. परत बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ग्लो इन लाईन्स यामध्ये येऊन जायचं. परत बटरफ्लाय विंग्स हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याची ॲडजस्टमेंट व्हिडिओच्या एंडपर्यंत करून घ्या. त्यानंतर आपल्याला जे त्या ऑब्जेक्टमध्ये जाऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर परत त्याचं डुप्लिकेट करा. परत त्याच्यावरती त्या बटरफ्लाय विंग्स या इफेक्टवरती क्लिक करून परत ऑब्जेक्टमध्ये जाऊन सेकंड ओव्हरलेवरती क्लिक करा. म्हणजे हा जो इफेक्ट असेल तो अशा प्रकारे आपल्या ओव्हरलेला इथं लागून जाईल मित्रांनो. परत नंतर आपल्या काय यायचं बघा मित्रांनो
आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत डेकोच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून त्याची ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या इथं 16 सेकंदापर्यंत करून घ्या. केल्यानंतर आपल्या जिथे परत नंतर काय यायचं बघा मित्रांनो, आपल्या 9 सेकंदाच्या इमेजवरती येऊन परत आपल्या जिथे काय यायचं बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन टेक्नॉलॉजी 3 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरता ॲडजस्ट करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इलेक्ट्रिक शॉक हा जो इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेजवरती करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये जिथे आपल्या येऊन जायचे रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं कटिंग जिथे ग्रॅफिटी अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरचे जिथे आपल्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला फ्रॅगमेंट कोन हा जो इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करून घ्या. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत येते मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबमध्ये येऊन इथं शेक हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 23 सेकंदापर्यंत त्याची ॲडजस्टमेंट करून घ्या. परत नंतर त्याच्या सुरुवातीला येऊन जायचे आणि परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन क्लब हर्ट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून जिथे आपल्या ऑब्जेक्टमध्ये जाऊन ओव्हरलेवरती क्लिक करा. परत त्याचाच डुप्लिकेट करा. परत नंतर त्या क्लब हर्टवरती क्लिक करून ऑब्जेक्टमध्ये जाऊन सेकंड ओव्हरलेवरती क्लिक करा. म्हणजे ओव्हरलेवरती आपला जो इफेक्ट असेल तो इथं लागून जाईल मित्रांनो. परत आपल्याला काय करायचं, परत आपल्याला आता 24 सेकंदावरती येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं आहे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्या जिथे 3 इमेज पुरता इथं अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारचा आपला इथं व्हिडिओ येतो इथं रेडी होऊन जाईल. तर रेडी झाल्यानंतर आता गॅलरीमध्ये इथं सेव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवरती क्लिक करताच आपला जो व्हिडिओ येतो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जिथे आजचे ते व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजून जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनल होते अशा प्रकारच्या ट्रेंडिंगमध्ये जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.